मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 76. एक दिन आप यूं हमको मिल जाएंगे. कानावर शब्दही आदळले. त्याचाच धीरगंभीर आवाज. राजीव, हे काय करत आहात? हृदयाची वाढलेली धडधड अन पायाची थरथर एकाच वेळी. वुड यू लाईक टू डान्स विथ मी, मॉम? आता आवाजात मिश्किलपणा डोकावलेला. त्याच्या शब्दांवर घट्ट मिटलेले डोळे खाडकन उघडले. नजर क्षणात उंचावली त्याच्या दिशेने. तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ अन डोळ्यातील आश्चर्य टिपत तिच्याकडे पाहून ओठांचा कोपरा दुमडत खोडकर हसत मम्मीजींपुढे केलेला त्याचा हात. मम्मीजींनीही वळून पाहिलेच. मेघा अन राजीवकडे आलटून पालटून त्याही गोड हसल्याच. राजीवच्या हातात हात देत त्याच्या सोबतच डान्स फ्लोअरवर आल्या. जियो भाई, अभिने जोरदार ओरडत त्यांचं केलेलं स्वागत. राजीवने क्षणभर वळत तिच्याकडे पाहत उंचावलेल्या भुवया. ती मात्र तोंडावर हात ठेवतच हसू रोखत होती. राजीव, असे कसे हो तुम्ही? खरंच खोडकर आहात. मला वाटलं आता काही खरं नाही, उठावेच लागणार तुमच्यासोबत. पण तुमची ही थट्टा, कधी काय कराल काही नेम नाही. मुझे क्यों पूछा डान्स के लिए? जिसे पूछना चाहिए उसे नहीं पूछता. राजीवच्या खांद्यावर हात ठेवत मम्मीजी हळूच मेघाकडे पाहत होत्या. टू होम शुड आई आस्क और क्यों पूछूं? मुझे तो आपके साथ ही डांस करना है. नजर चोरतच त्याचं बोलणं. हाँ हाँ, सब पता है. और करो नौटंकी. तुम दोनों तो अपनी शादी में ही डांस करना. थेट त्याच्याकडून तिच्याकडे बघतच मॉमचे बोलणे. त्याने डोळे विस्फारलेच. चेहऱ्यावर झळकलेला आनंद क्षणातच लपवला. पुन्हा चेहरा गंभीर पूर्ववत. मॉम प्लीज, ये सब बातें बाद में करेंगे. नाउ जस्ट एन्जॉय द डान्स. मम्मीजींचे असे सूचक बघणे, त्याचेही नकळत चोरटा कटाक्ष टाकणे. सोफ्यावर बसूनच ती संभाषणाचा अंदाज घेत होती. कम मेघा, लेट्स डान्स. पापाजी पुन्हा समोर येऊन ठाकले. आता नाही कसे म्हणू या गोंधळात ती अडकली. मुझे डान्स नहीं आता, ये सब बहाने मत बनाना. युअर डॅड अँड मॉम टोल्ड मी यू कॅन डान्स. चलो उठो. त्यांच्या वाक्यावर गडबडूनच कोपऱ्यात बसलेल्या आईबाबांकडे पाहिले. आई खुणेनेच सुचवत होती, जा मस्त डान्स कर. आई, काय हे? का माझी पोल खोलली? किती वर्षांपूर्वी डान्स केला आहे समीर सोबत. आता इतक्या वर्षांनी जमणार का मला परत? पापाजींनी खांद्यावर हात ठेवत जागे केलेच. त्यांच्या डोळ्यातील उत्साह अन आशा नकार देणे तिच्यासाठी अशक्यच. चलो मेघा डार्लिंग, आता सुटका नाही. थोडंसं अवघडतच पापाजींच्या हातात हात गुंफूनच उभी. दुरूनच मॉमच्या डोक्या आडूनच तिला पाहणाऱ्या त्याने डोळे बारीक केलेच. मेघा, सिरियसली डान्स फ्लोअरवर? डॅड, यू आर लकी. बघ ना, माझ्या रीमा बरोबर तो डान्स करत आहे. ऐसे कैसे चलेगा? मला पहिला चान्स मिळायला हवा ना. राजीव आणि मम्मीजींकडे रागात पाहत होते. पापाजी, काय हे? मम्मीजींवर राग? तिने डोळे विस्फारलेच. और क्या, थोड़ी देर रुकती तो मैं ही पूछने वाला था, बट बेटा ज्यादा प्यारा है ना. जाने दो, आपणच बेस्ट डान्स करूया. राजीव बद्दल गोड तक्रार करणारे पापाजी आणि ती मान डोलवत खुदकन हसलीच. तिने आजूबाजूला बघत किंचित बिचकतच पापाजींच्या खांद्यावर ठेवलेला हात. आणि तिकडून अभि आणि श्वेताचे आनंदी स्वर कानावर पडलेच. दोघांना नजरेनेच गप्प बसा असे ओरडत हळूच त्याच्या उंचावलेल्या भुवयांना ऐटीतच मान तुकवत हसत उत्तर दिले. मम्मीजींच्या डोळ्यातही कौतुक ओसंडून वाहत होतेच. पापाजींच्या दुखऱ्या गुडघ्यांची काळजी करत हळूहळू त्यांच्या कलेने एक एक स्टेप टाकणारी मेघा. पण पापाजी खुश होते. दुरूनच मम्मीजींना आव्हान दिलेच. आपको नहीं करना ना मेरे साथ डांस? मत कीजिए, मेरे साथ मेघा है, मेरी बिटिया. आणि मम्मीजींनीही टेचातच मान उडवत उत्तर दिले. मेरा प्यारा बेटा है मेरे साथ, तुसी तो अब पूछना ही मत.
जब सब लोग डांस कर रहे थे तब इनको बैठ के दोस्तों के साथ गप्पे लड़ाने थे. एक राजीव पुत्र ही है जो मेरा ख्याल रखता है. पण मम्मीजी पापाजींच्या या नजरेच्या युद्धात 2 जीव मात्र नजरेतच हरवलेले, मेघा आणि राजीव. पापाजींच्या खांद्यावरून नजर उचलतच तिची नजर त्याच्यापर्यंत पोहोचत होती आणि मॉमच्या डोक्यावरूनच तिच्यावर नजर रोखलेला तो. पापाजींच्या गप्पांना हसून साथ देताना त्याच्याकडे आवर्जून कटाक्ष टाकणारी ती, तर मॉमच्या प्रश्नांची आणि एवढीच उत्तरं देत तिला नजरेने बांधून ठेवणारा तो. नजरेची अबोल भाषा आणि नजरेचेच हितगुज. राजीव, मला खरंच वाटलं नव्हतं की तुम्हाला डान्स जमेल, पण किती परफेक्ट स्टेप्स. जमतो आहे बॉल डान्स. तुम्हाला अरसिक समजले, पण CFOजी तर खूपच जास्त रसिक आहेत. अहो भाग्य आमचे, आज तुमचा डान्स पाहायला मिळत आहे. मेघा, माझ्याहून बेटर डान्सर तर तुम्ही आहात. माय गेस वॉज करेक्ट. यू आर एन्जॉईंग. आय थॉट तुम्ही त्या चेअरवरून काही उठणार नाही, बट यू सरप्राइज्ड मी. आई एम हैप्पी. ऐसे नहीं तो वैसे ही सही, पर आपका डांस देखने का मौका तो मिला. हमारे नसीब खुल गए. राजीव, माझ्याऐवजी तुम्ही मम्मीजींना डान्ससाठी विचारलं याचं मला जास्त कौतुक आहे. मम्मीजी तर कोण आनंदी आहेत. बेस्ट सन आहात तुम्ही. मेघा, डॅड सोबत डान्सला हो म्हणालात. दॅट्स स्वीट ऑफ यू. डॅड इज रिअली हॅपी विथ यू. डॅडची बिटिया. या नजरांच्या गुंतलेल्या अवस्थेतच, मनाच्या संभाषणातच कानावर पडलेले गाण्याचे बोल, पुन्हा मंदावलेले दिवे, पुन्हा 2 प्रकाश झोत, एक तिच्यावर आणि एक त्याच्यावर. एक दिन आप यूं हमको मिल जाएंगे, फूल ही फूल राहों में खिल जाएंगे, मैंने सोचा न था. आवडीचे गाणे ऐकून तिच्या गालावर आलेले गोड हसू आणि त्याच्याकडे पाहता क्षणी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधानी तो. राजीव, हे गाणं खूप जास्त आवडीचं आहे आणि या प्रसंगाला किती साजेसं. खरंच आयुष्यात कुठल्या वळणावर तुमची भेट होईल असं स्वप्नातही पाहिलं नव्हतं. आणि आता तर जागेपणीचे विचार, तर रात्रीच्या बंद डोळ्यांआडच्या स्वप्नांवरही तुमचंच अधिराज्य जाणवतं. तिने अलगद केलेली पापण्यांची उघडझाप गाण्याच्या पसंतीची पोचपावती देऊन गेली. एक दिन जिंदगी इतनी होगी हसी, झूमेगा आसमां, गाएगी ये जमी, मैंने सोचा न था. मेघा, चलो आपल्या दोघांच्या आवडीच्या सॉन्ग लिस्टमध्ये हे गाणे पण ॲड करूया. माझे तर फेवरेट आहेच. एंड आपकी झुकी पलके बता रही है आपको भी पसंद है. हाँ, वैसे भी आपसे मिलने के बाद जिंदगी कुछ ज़्यादा ही हसीन हो गई है. किसी सुनहरी शाम में हाथ में कॉफ़ी और हमारे कमरे की वो बालकनी में साथ साथ बैठे हम तुम, ये गाना आपके साथ सुनने की ख्वाहिश रखते हैं. गाणं संपेपर्यंत हा नजरेचा खेळ सुरूच होता. एकेका शब्दाला अनुभवत तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव टिपण्यात रममाण तो. गाणे संपले आणि मम्मीजींनीच स्वतःहून राजीवचा हात सोडवत मेघा आणि पापाजींजवळ उभ्या राहिल्या. पापाजींचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ते मुद्दाम बघून न बघितल्यासारखे करत होते. मग मेघानेच त्यांना थांबवले. पहिला डान्स माझ्यासोबत नाही केला याचा खोटा खोटा राग पापाजींच्या नाकावर, तर स्वतःहून मनवायला आलेल्या मम्मीजी. तिनेच मम्मीजींचा हात पापाजींच्या हातात सोपवला. आप दोनों ऐसे साथ में प्यारे लगते हो. असं लुटुपुटूचं भांडणही नका करू. माझे मम्मीजी आणि पापाजी दोघेही क्यूट आहेत. असेच हसत राहा नेहमीच. मॉम डॅडच्या पलीकडे उभे राहून तो हाताची घडी घालून प्रसन्न हसत होता. राजीव, डान्स झाला करून. आता काय करायचे? मला ना निवांत बसायचं आहे. तुमच्याशी आज गप्पा केल्याच नाहीत, नुसती कामं सुरू आहेत. मेघा, इनफ ऑफ डान्सिंग. आता तरी जरा बसून बोलूया. नो वर्क, नो एंगेजमेंट प्रिपरेशन. बस आपण दोघे आणि गप्पा.
लॉनकडे जाणाऱ्या दाराकडे त्याने पाहत तिला नजरेनेच बाहेर जाऊया असे सुचवले आणि किंचित मान डोलवतच तिने होकार दिलाच. ती वळणारच तितक्यात, भाभीजी अब मेरे साथ डान्स. अभिने सहजच येत हात पकडलाच. समोर उभा असलेला राजीव मनातच चिडचिडला. तीही आधी गोंधळली, पण अभिच्या पाठी वळून बघत राजीवला चिडवण्यावर खळखळून हसली आणि राजीवने अजूनच दातोट खाल्ले. उडत्या चालीच्या गाण्यांवर भरभर पडणारी अभिची पावले आणि त्या वेगाशी जुळवून घेताना हिची साडीतली धडपड, एकीकडे मोकळा पदर तर दुसरीकडे पायात येणाऱ्या निर्या. भाभी देखा भाई कैसे गुस्से से देख रहे हैं. तिच्या डोक्यावरूनच भाईकडे पाहत डोळे मिचकावणारा अभि. अच्छा तो आप उनको गुस्सा आए ऐसे काम क्यों करते हो. तीही हळूच एक कटाक्ष त्याच्याकडे टाकत होतीच. अभिच्या थट्टा मस्करीवर तिचं मध्येच हसणं, कधी डोळे मोठे करणं तर कधी हात सोडवत त्याला हळूच फटका देणं. मान वळवून त्याच्याकडे पाहिले तर तो अजूनही रागात धुसफुसत होताच. राजीव, बाप रे, अभिवर एवढा राग का. अहो थट्टा करत आहे तुमची, आणि तुम्ही त्याला खाऊ की गिळू करत आहात. किती ते मोठी आवळणी, आणि आठ्या आल्या परत कपाळावर. तिथे असे श्वेतासोबत का उभे. तुम्हीही करा की बहिणीसोबत डान्स, आम्ही थोडंच अडवलंय. तिकडे मात्र मेघाला अभिसोबत डान्स करताना पाहून त्याच्या डोक्यावरची शीळही तणतणलेली आणि हृदयाच्या ठोक्यांची गतीही वाढलेलीच. मेघा, तुम्ही सगळ्यांसोबत डान्स करा. डॅड, अभि, नंतर प्रकाश सर, देन भास्कर सर. फक्त माझ्यासोबत नाही. मलाच स्पेशल ट्रीटमेंट. गॉड, हा अभि खूपच फास्ट डान्स करत आहे. आय होप हा माझ्या मेघाला पाडणार नाही. मेघा, काय गरज होती त्याच्यासोबत डान्स करायची. मी अडवूही शकत नाही. अभि, मेघा जर डान्स करताना पडली ना तर तू माझा पंच खाणार आहेस. मी विसरून जाईन की आज तुझी एंगेजमेंट आहे. अभिमन्यूजी अब बस. राजीवचा राग पाहून अभिला थांबवण्याचा प्रयत्न. अरे ऐसे कैसे, मेरा तो हक है भाभी जी के साथ डान्स करना. अभिची थट्टा मस्करी पुन्हा सुरू झालेली. मैं आपकी भाभी जी नहीं हूं. तिने डोळे मोठे करत लटका राग दाखवलाच. हाँ ठीक है, आज नहीं तो कल आपको हमारी भाभी जी बनना ही है. त्याच्या ठामपणे बोलण्यावर डोळे मिटतच गोड लाजली. अभि, मी कितीही वरवर राग दाखवला तरी तू आणि श्वेता मला हक्काने भाभी म्हणता ते आवडतंय. तुमचे भाई आणि मी या नात्याला पूर्ण रूप देऊ शकतो का हे माहीत नाही. असू दे, हे जे काही आहे तेही गोडच आहे. राजीवचा राग शांत करण्यासाठी त्याच्या हाताला विळखा घालून श्वेता तिथेच उभी. श्वेता, तुझ्या अभिला हाक मार. तुम्ही दोघे डान्स करा ना. वाय इज ही डान्सिंग विथ मेघा. रागातच श्वेताकडे पाहिले. सो स्वीट भाई, मेघासाठी पॉझिटिव्ह. तू तर तिला विचारत नाही डान्ससाठी. असू दे, अभिसोबत ती डान्स एन्जॉय करत आहे. तू इथेच उभा राहा. त्याची थट्टा करत ती हसत होतीच. अभिने जोरातच 3-4दा तिला गोल फिरवत वेग वाढवला. एक क्षण वाटले पडते की काय. राजीवही 2 पावलं पुढे आलाच. अभि, रागीट स्वर बाहेर पडलाच, पण तोवर अभिने तिला व्यवस्थित गोल फिरवत आणून उभं केलं, नेमकं राजीवच्या समोर. भाई, आपकी अमानत सही सलामत. राजीवच्या कानात कुजबुजत श्वेताचा हात धरून पुन्हा डान्स फ्लोअरवर पसार. ती दीर्घ श्वास घेत स्वतःचा बॅलन्स सांभाळत स्थिर उभी राहिली. यू ओके. त्याच्या डोळ्यात काळजी दाटलेलीच. आय होप मेघा चक्कर येऊन पडणार नाही. येस, आय एम फाईन. किंचित हसत त्याची काळजी कमी करण्याचा प्रयत्न. थोडंसं गोल फिरल्यासारखं वाटतंय, पण मजा आली. डीजेला गाणं बदलायला सांगून मुद्दामच या दोघांसाठी वाजवले जाणारे गाणे. कब तक चुप बैठे अब तो कुछ है बोलना, कुछ तुम बोलो कुछ हम बोले ओ ढोलना, मर जाना था ये भेद नहीं था खोलना, ओ ढोलना ओ ढोलना. आजूबाजूला पाहिले. मम्मीजी, पापाजी, प्रकाश सर, निशा मॅम सूचक हसत होते.
दुरून खाणाखुणा करत राजीवला प्रोत्साहन देणारे अभि आणि श्वेता. ती कावरी बावरी, तोही गोंधळलाच. तिने पदराच्या टोकाला मुठीत घट्ट धरून ठेवलेले आणि त्याने नाईलाजाने ट्राउझरच्या खिशात अंगठे रोवलेले. 2-4 कदम पे तुम थे, 2-4 कदम पे हम थे. 2-4 कदम पे तुम थे, 2-4 कदम पे हम थे. 2-4 कदम ये लेकिन 100 मीलों से क्या कम थे. फिर इसके कदम कदम पे दिल का डोलना, हाय डोलना, ओ ढोलना. थोडी घाबरतच, थोडी गोंधळत, बारीकसे हसतही आणि किंचितसे लाजतच उचललेली तिची नजर. तर एक भुवई उंचावत, थोडेसे आव्हान चेहऱ्यावर भासवत, डोळ्यात मिश्किल हसू खेळवणारा तो. दोघांमधील 2 पावलांचे अंतर तो मिटवेल काही. तिच्या मनात चलबिचल. तो मात्र तसाच उभा, तिला न्याहाळत, शांत आणि निश्चल. मेघा, बोला. मी हात पुढे केला तर तुमचा हात हातात द्याल का? राजीव, तुम्ही विचारलत तर मी नाही म्हणणार नाही, हे तुम्हाला माहीत आहे. पण येस मेघा, आय नो. डान्स केला तरी तो तुम्ही मनापासून करणार नाही. राजीव, आजची ही सिच्युएशन थोडीशी ऑकवर्ड आहे. मेघा, असंही आजचा दिवस अभि आणि श्वेताचा आहे. अब हम उसी दिन आपके साथ डांस करेंगे जब आप हमारे बन जाओगे. मिसेस मेघा मेहरा. सी यू ऑन द डांस फ्लोर सून. राजीव, सॉरी, आज तेवढी हिंमत नाही, पण भविष्यात जरूर एक दिवस तुमच्यासोबत डान्स करायला आवडेल. हक्काने तुमच्या हातात हात देईल. त्या दिवसाच्या प्रतीक्षेत तुम्हीही आणि मीही. कंटाळून श्वेताजवळ आलीच. मेघाचा हात पकडून भाईच्या हातात देणारच होती की जियाची हाक, आंटी. मेघाने श्वेताच्या हातातून हात सोडवलाच. जिया धावत आली आणि आंटीच्या कानात कुजबुजली, चल मी येते. बाहेर बराच वेळ खेळून, अनेकदा ज्यूस पिऊन आता रेस्टरूमला जाणे गरजेचे होते. न विचारता न सांगता एकटे कुठेही जायचे नाही, हे जिया आर्याला नेहमीच बजावणारी मेघा. मग आता जियाला हक्काची आंटी सोबत हवी होती. पाठून आर्याही होतीच. अंकल, मला लागलं. खेळताना घसरून हाताच्या कोपराला किंचित खरचटलेले. ओ माय स्ट्रॉंग गर्ल, काही होत नाही. चल, आपण औषध लावून येऊया. बघू काय झालं. मेघाही पुढे आलीच पाहायला. तुम्ही जियासोबत जा, मी आर्याला घेऊन जातो. त्याच्या निर्णयाला तिच्या नजरेचाच होकार मिळाला. जियाचा हात धरून ती रेस्टरूमच्या दिशेने, आर्याचा हात धरून तो हॉटेलच्या मेन ऑफिसकडे निघाला. 2 वेगवेगळ्या दिशांना जाताना सहजच एकमेकांकडे पाहिले गेलेच. राजीव, ड्युटी कॉल्स, आपली प्रायोरिटी लिस्ट. जिया आर्या ऑलवेज टॉप प्रायोरिटी. कसा मिळायचा निवांत वेळ आपल्यासाठी? मेघा, वी डिसाइडेड, फॅमिली फर्स्ट. लेट्स सी आपल्याला कधी वेळ मिळतो. बट बाय डे एंड काढूया थोडासा वेळ आपल्यासाठी. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.